नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे 7 मे या दिवसाचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे लार्सेन अँड ट्रॉबो L&T कोणत्या राज्यात कोल टू अमोनियम नायट्रेट प्रकल्प विकसित करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसा. लार्सेन अँड टॉब्रो ओडिसामध्ये कोल टू अमोनियम नायट्रेट प्रकल्प उभारणार आहे. अमोनियम नायट्रेट हे प्रामुख्याने खत व औद्योगिक वापरासाठी महत्त्वाचे रसायन आहे. कोल टू केमिकल्स पद्धतीत कोळसा हा कच्चा माल म्हणून वापरला जातो. यामध्ये कोल गॅसिफिकेशन प्रक्रियेत कोळशापासून सिनगॅस तयार केला जातो आणि सिनगॅसचा वापर पुढे विविध रसायने तयार करण्यासाठी केला जातो. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे 2026 मध्ये इल्युस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री श्रेणीतील पुलित्झर पुरस्कार कोणत्या व्यक्तींना संयुक्तपणे देण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील तिघे म्हणजेच आनंद आरके, सुपर्णा शर्मा आणि नॅटली ओबिको पियर्सन या तिन्ही व्यक्तींना संयुक्तपणे पुलित्झर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय चित्रकार आनंद आरके, स्वतंत्र तपास पत्रकार सुपर्णा शर्मा आणि नॅटली ओबिको पियर्सन यांनी 2026चा पुलित्झर पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार इल्युस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री या श्रेणीत 4 मे 2026 रोजी जाहीर झाला. पुलित्झर प्राइज हा दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार कोलंबिया युनिव्हर्सिटीद्वारे दिला जातो. आता जाणून घेऊया तिन्ही व्यक्तींबद्दल. तर आनंद आरके हे मुंबईत आधारित असून ग्राफिक स्टोरी टेलिंगसाठी प्रसिद्ध आहेत. सुपर्णा शर्मा यांना सुमारे 3 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून त्यांनी सामाजिक समस्या आणि प्रणालीतील त्रुटींवर काम केले आहे. नॅटली ओबिको पियर्सन या ब्लूमबर्गमधील पत्रकार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. प्रश्न तिसरा आहे केप ब्रेटन युनिव्हर्सिटीने शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार म्हणजेच MOU केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारतीय शैक्षणिक संस्थांसोबत. केप ब्रिटन युनिव्हर्सिटी CBU या कॅनडातील सार्वजनिक विद्यापीठाने भारतीय शैक्षणिक संस्थांसोबत सहकारिता MOU मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग करार केले आहेत. CBUचे स्थान सिडनी, नोवा स्कॉटिया, कॅनडा येथे असून ते पूर्व कॅनडातील महत्त्वाचे विद्यापीठ मानले जाते. हे विद्यापीठ व्यवसाय, अभियांत्रिकी, आरोग्य आणि कला या श्रेणीतील अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते. अशा MOU करारांमध्ये विद्यापीठे परस्पर सहकार्य वाढवतात आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संबंध मजबूत करतात. चौथा प्रश्न आहे भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स या बाजार साधनाची सुरुवात कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने 4 मे 2026 रोजी इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स सुरू केल्या. EGR म्हणजेच इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स म्हणजे सोन्याच्या मालकीचे डीमॅट स्वरूपातील इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्र आहे. संबंधित सोने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मान्यताप्राप्त तिजोऱ्यांमध्ये सुरक्षित ठेवले जाते. या प्रणालीमुळे प्रत्यक्ष सोन्याचा वापर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करता येतो. पुढला प्रश्न आहे भारत आणि जपान यांच्यातील आरोग्य सहकार्य बैठक कुठे आयोजित करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. भारत आणि जपान यांच्यात आरोग्य सहकार्य बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीचे ठिकाण कोणते आहे तर नवी दिल्ली. मुख्य उद्देश काय तर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आरोग्य संबंध बळकट करणे आणि आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. 6वा प्रश्न किरण मजुमदार शॉ यांनी बायकॉनच्या नेतृत्वासाठी उत्तराधिकारी म्हणून कोणाची निवड केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्लेअर मजुमदार. किरण मजुमदार शॉ यांनी बायकॉनचे नेतृत्व करण्यासाठी आपली भाची क्लेअर मजुमदार हिला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. 37 वर्षीय क्लेअर एक जैवतंत्रज्ञान तज्ज्ञ आणि बायकॉनने इन्क्युबेट केलेल्या NASDAQ सूचीबद्ध ऑन्कोलॉजी कंपनी बिकारा थेरप्युटिक्सच्या संस्थापक CEO आहेत. सध्या त्या बायकॉनमध्ये अध्यक्ष म्हणून आपली भूमिका सुरू ठेवतील. प्रश्न 7वा
गायीच्या शेणाच्या वापरातून उत्पन्न वाढीस चालना देणारे धोरण कोणत्या राज्य सरकारने मंजूर केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश सरकार शेणाचा वापर करून कंपोस्ट, गांडूळ खत यासारखी उच्च मूल्याची सेंद्रिय खते तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक मोठा उपक्रम राबवत आहे. या शेण अर्थव्यवस्था योजनेत गोशाळांना उत्पादन केंद्रांमध्ये रूपांतरित करणे, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे आणि ग्रामीण उत्पन्न वाढवण्यासाठी शेण खरेदी करणे यांचा समावेश आहे. पुढला प्रश्न, केंद्र सरकारने नुकतीच कोणती कृषी मोहीम सुरू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कापूस उत्पादकता मोहीम. केंद्र सरकारने कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आणि कापूस मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी कापूस उत्पादकता मोहीम सुरू केली आहे. भारत हा जगातील प्रमुख कापूस उत्पादक देशांपैकी एक आहे. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब या राज्यात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या मोहिमेत उत्पादन क्षमता वाढवणे, तंतूची गुणवत्ता सुधारणे आणि शेती पातळीवरील पद्धती सुधारण्यावर भर दिला जातो. प्रश्न 9 आहे, केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार कोणत्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपत्कालीन कर्ज हमी योजना 5.0. केंद्र मंत्रिमंडळाने एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0 ला मान्यता दिली आहे. ही योजना 2020 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात व्यवसायांना अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, केंद्र मंत्रिमंडळाच्या अलीकडील निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कितीवरून कितीपर्यंत वाढविण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर ही जी संख्या आहे ती 33 वरून 37 इतकी वाढविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार मुख्य न्यायमूर्ती वगळता न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. या वाढीमुळे प्रलंबित खटल्यांचा निकाल लवकर लावणे आणि न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता सुधारण्याचा उद्देश आहे. 1956 मध्ये लागू झालेल्या सुप्रीम कोर्ट ॲक्ट अंतर्गत न्यायाधीशांची संख्या 10 निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर कालांतराने ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आणि ती संख्या आता 33 वरून 37 इतकी करण्यात येणार आहे. धन्यवाद.